ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर. राजे विजयसिंह टफले हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज डफलापूर, तालुका जत, जिल्हा सांगली. नमस्कार, मी प्राध्यापक M.R. बने. आज आपण इयत्ता 12वी कॉमर्स सब्जेक्ट बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयाचे युनिट नंबर 10 कॉम्प्युटर इन अकाउंटिंग म्हणजे लेखांकनामध्ये संगणकाचा वापर या धड्यातील पुढील भाग म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम म्हणजे संगणकीय लेखांकन प्रणालीचे महत्त्व या भागाचे या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. पहा, इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये काय प्रकार आहे म्हणजे कॉम्प्युटर इन अकाउंटिंग सिस्टीममुळे व्यवसाय संस्था आणि कंपन्यांना पुढील प्रमाणे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामध्ये पहिला मुद्दा आहे महत्त्वाचा की फर्स्ट आहे ॲटोमेशन म्हणजे स्वयंचलित. पहा, ऑल द कॅल्क्युलेशन्स आर ऑटोमॅटिकली डन बाय द अकाउंटिंग सॉफ्टवेअर विदिन मिनिमम टाइम ॲज कम्पेअर्ड टू मॅन्युअल अकाउंटिंग कॅल्क्युलेशन्स. म्हणजे अकाउंटिंग सॉफ्टवेअरद्वारे सर्व प्रकारची कॅल्क्युलेशन्स ही ॲटोमॅटिकली अतिशय कमी वेळात होते. इतकी त्या ठिकाणी जास्त स्पीड असते की अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी आणि ॲटोमॅटिकलीच बाकीच्या गोष्टी होऊ शकतात. हा एक महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. सेकंड पहा, मल्टी यूज फॅसिलिटीज म्हणजे अनेक उपभोक्ता. पहा, multi-user facility enable the businessman access accounting information online or offline with more user controls outside of the office or within office. In big business house, this facility is useful as data entry can be done by many operations of different computers simultaneously. म्हणजे अनेक कस्टमर्स असू शकतात किंवा अनेक उपभोक्ते एकाच वेळेला. पहा, अकाउंटिंग माहितीचा उपयोग निरनिराळ्या ठिकाणाहून सुरक्षितपणे केला जाऊ शकतो. व्यवसायातील अकाउंटिंगची माहिती ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने कार्यालयात किंवा कार्यालयाबाहेर ही उपलब्ध होते. मोठ्या व्यवसायात अनेक उपभोक्त्यांना म्हणजे कस्टमर्सना यात एकाच वेळेला विविध नोंदी करणे सहज शक्य होते. उदाहरणार्थ बघा, वेबसाईटच्या माध्यमातून जगभर या ठिकाणी माहिती उपलब्ध होऊ शकते. नंबर 3 ॲक्युरेसी म्हणजे अचूकता हा एक भाग याच्यामध्ये संगणकामध्ये. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज मोर ॲक्युरेट ॲज कम्पेअर्ड टू ह्युमन बीइंग. ऑल कॅल्क्युलेशन्स लाईक additions, subtractions and statistical calculations are automatically done by software. म्हणजे संगणकामध्ये अचूकता खूप असते म्हणून कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम ही मानवापेक्षा जास्त अचूक काम करते, हे लक्षात ठेवायचं आहे. अनेक प्रकारच्या ज्या बेरजा असतील, वजाबाक्या असतील, आकडेवारीची आकडेमोड असेल, ही अकाउंटिंग सॉफ्टवेअरने ऑटोमॅटिकली म्हणजे आपोआप होत असतात. हा एक त्या ठिकाणी आपण बेनिफिट घेऊ शकतो. नंबर 4 बा स्पीड, गतिमानता. सांगण्याची गरजच नाही संगणकाची गती किंवा स्पीड किती असते ते. पहा, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर वर्क फास्टर दॅन मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेस. It generates all financial statements and reports speedily as per user requirements. पहा, अकाउंटिंग सॉफ्टवेअरने किंवा कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम ही
मॅन्युअल अकाउंटिंगपेक्षा जास्त गतीने काम करू शकते. कोणतेही रिपोर्ट्स असतील ते युजर्सना ताबडतोब उपलब्ध होतात. म्हणजेच आवश्यक ती माहिती आपण क्षणात उपलब्ध करून घेऊ शकतो. इतकी प्रचंड गतिमानता त्या संगणकामध्ये असते. नंबर 5, रिडक्शन इन कॉस्ट. मूल्य कपात करणे शक्य आहे संगणकामुळे. पहा, ॲज द फायनान्शियल रेकॉर्ड्स आर टू बी एंटर्ड ओनली वन्स इन द सिस्टीम, द अकाउंटंट विल सेव्ह हिज टाइम इन मेंटेनिंग धिस रेकॉर्ड्स. This will enable the business organization to employ few accounting personals. पहा काय प्रकार आहे. अनेक आर्थिक व्यवहारांची नोंद ही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये एकदाच करावी लागते. पुन्हा पुन्हा बाकीच्या गोष्टी करण्याची गरज नाही. त्यामुळे कमी मनुष्यबळामध्ये हे काम शक्य होते. त्यामुळे पैशाची बचत होते. पहा, आपण मॅन्युअली मध्ये जर्नल सेपरेट करतो, लेजरची पोस्टिंग घेतो, पुन्हा ट्रायल बॅलन्स, प्रत्येक वेळा सेपरेट काम करावं लागतं. मात्र इथं नाही. एकदा तुम्ही डेटा म्हणजे कॉम्प्युटरमध्ये इनपुट केला तर बाकीच्या सगळ्या रिपोर्ट्स तुम्हाला हवी ती गोष्ट त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. नेक्स्ट आहे नंबर 6, सिस्टमॅटिक अँड अप टू डेट रेकॉर्ड्स. पद्धतशीर व वेळेत नोंद. Computerized accounting system ensures a systematic and up-to-date financial records of the business organizations. म्हणजे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये व्यवहारांची नोंद ही वेळेत आणि अचूक पद्धतीने होते. मॅन्युअल मिस्टेक्स होऊ शकतात, पण संगणक कधी स्वतःहून मिस्टेक करू शकत नाही. चुका त्यामध्ये होऊ शकणार नाहीत. नंबर 7, ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी. म्हणजे प्रचंड संग्रहण क्षमता त्या संगणकामध्ये असू शकते. पहा, इन केस ऑफ मॅन्युअल अकाउंटिंग इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन सेपरेट बुक्स अँड रजिस्टर्स फॉर ईच फायनान्शियल इयर. इन केस ऑफ computerized system, one computer software can store the accounting records for many years. म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रचंड संग्रहण क्षमता असल्यामुळे मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये प्रत्येक वर्षासाठी स्वतंत्र हिशेब पुस्तके बाळगावी लागतात. पहा, दरवर्षी आपण नवीन बुक्स बदलत असतो, नवीन पुस्तके घेत असतो. परंतु कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये मात्र अनेक आर्थिक वर्षाची नोंद किंवा माहिती एकत्रित साठवून ठेवणे शक्य होते. हा एक बेनिफिट या ठिकाणी CAS म्हणजे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमची आहे. नंबर 8, कॉम्पॅक्ट. संक्षिप्त रूप देता येते. पहा, नो मॅटर हाऊ व्हॉल्युमिनस द फिनान्शियल डेटा इन द कॉम्प्युटर कॅन स्टोर इन अ कॉम्पॅक्ट वे. The financial information can be stored on the hard disk and if required backup can be taken on the external storage devices which requires very little space. पहा, मोठ्या प्रमाणात असलेल्या आर्थिक नोंदी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम मध्ये अतिशय कमी जागेत साठवून ठेवता येतात. संगणकाच्या हार्ड डिस्कवर, कॉम्प्युटरचे हार्ड डिस्क असते, आपण कितीही क्षमतेची त्या ठिकाणी वापरू शकते. ही माहिती साठवून दुसऱ्या एखाद्या उपकरणावरही ही माहिती सुरक्षितपणे साठवता येणार आहे. त्याला पासवर्ड कोडिंग करून देखील त्या ठिकाणी सुरक्षित दुसऱ्या ठिकाणी आपण ठेवू शकतो. किंवा इतर जे काय उपकरणं असतील त्यामध्ये पेन ड्राईव्ह असेल, हार्ड डिस्क असेल वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये आपण माहिती साठवून ठेवू शकतो. आणि लास्ट महत्वाचा मुद्दा आहे बघा, 9, ट्रान्सफरेबिलिटी किंवा शेअरिंग इन्फॉर्मेशन. त्याला हस्तांतरण व सामायिकरण असं म्हणतात. पहा, कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम अलाउ द बिझनेस ऑर्गनायझेशन टू शेअर द फायनान्शियल इन्फॉर्मेशन with the interested parties. The information can be shared with the help of printouts of can also be shared with soft copy, that is through pen drive or internal transfer. पहा,
तर याप्रमाणे माहितीचे हस्तांतरण व सामायिकरण कशा पद्धतीने करता येतं, म्हणजे हा एक कॉम्प्युटर किंवा संगणकाचा फायदा काय, त्या ज्या लोकांना या लेखांकन नोंदणीमध्ये स्वारस्य आहे, ज्यांना ही माहिती आवश्यक आहे, हवी आहे, अशा लोकांशी माहितीचे सामायिकरण कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमने सोपे होते. ही माहिती प्रिंटआउटच्या स्वरूपात असेल अथवा एका संगणकातून दुसऱ्या संगणकाकडून लॅन वगैरे कनेक्ट करून किंवा इंटरनेटद्वारे किंवा पेन ड्राईव्हद्वारे किंवा इतर जे काय स्टोरेज उपकरणं असतील, इन्स्ट्रुमेंट्स, डिव्हायसेस असतील, त्याच्या माध्यमातून आपण डेटा किंवा इन्फॉर्मेशन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सामायिकरण करता येते किंवा ट्रान्सफरेबिलिटी त्या ठिकाणी असू शकते. अशा तऱ्हेने संगणकीय लेखांकनाची फायदे, त्याला आपण कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीमची जी काय बेनिफिट्स आहेत किंवा फायदे आहेत ते आपण उचलू शकतो. ठीक आहे, थँक्यू.